येऊनी संसारी मी तो एक जाणे हरी, नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा। काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा। तुका म्हणे एक, तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक, नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा। विठ्ठल विठ्ठल विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबाराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून भगवंताच्या ठाई असणारा एकविध भाव प्रगट करतात। विठ्ठल येवोनी संसारी मी तो एक जाणे हरी, भगवंताच्या ठाई असणारा एकविध भाव जगद्गुरु तुकोबारायांना प्रगट करावा लागला। हा प्रश्न मोठा महत्वाचा आहे, कारण का जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवन चरित्राकडे जर आपण थोडंसं पाहिलं तर जे साक्षात परब्रह्म स्वरूप झालेले आहेत, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा, जे परब्रह्म स्वरूप झालेले आहेत त्या विठ्ठलाशी पूर्णतः एकरूप झालेले आहेत। पुन्हा त्याच भगवंताच्या ठिकाणी असणारा एकविध भाव तुकोबारायांना का प्रगट करावा लागला, हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल तर अगदी सामान्यातल्या सामान्य शब्दात जर सांगायचं झालं तर येतो कळवळा म्हणून या बुडता हे जन। संत महात्म्यांच्या अवताराचं प्रयोजन पाहायला लागतं।
संत महात्मे या इहलोकी का अवतरित होतात, कशाकरिता मृत्यूलोकी जन्म घेतात, अवताराला येतात, तर मनुष्याचं सर्वतोपरी कल्याण व्हावं, त्यांचं हित जोपासलं जावं, त्यांच्या जन्माचं सार्थक व्हावं, याकरिता हा प्रपंच संत महात्मे त्या ठिकाणी करीत असतात. आणि मग मनुष्य कुठेतरी भरकटला जातो. भगवंताने ज्या उद्दिष्टाने, ज्या कार्याने जन्माला घातलेला आहे तो विषय बाजूला करून नाना विषयांच्या आहारी तो मनुष्य जीव गुरफटला जातो. विषय ओढी भुलले जीव, तुकोबराय म्हणतात आता याची कोण करील कीव, नाही का. जो विषयाधीन होतो, विषयाचे चरवणी झाली आयुष्याची गाळणी, तो आपल्या आयुष्याची गाळणी करून घेतो. आणि अशा मनुष्याच्या पदरी निराशा, दुःख, अपयश हे सदोतीत पडलेलं असतं. मग जन्माचं सार्थक होणार कशा संयोगाने, याकरिता या विभूती या इहलोकी अवतरित होत असतात. कारण का मनुष्य देह हा सहज प्राप्त होत नाही, पुष्कळ मंडळी सहज प्राप्त होत नाही, म्हणून मनाला येईल तसं वागतात. मनाला येईल तसं वागलं की आणखीन पुढे ही अधोगतीच आहे. संत महात्म्यांनी जे वाङ्मय आपल्याकरिता निर्माण केलेलं आहे त्या वाङ्मयाचा आदर्श घ्यावा. मग गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, आदी ग्रंथ असेल, त्या ग्रंथाच्या आदर्शाने संत महात्म्यांच्या कृपेने कुठेतरी आपलं जीवन कृतार्थ करावं. जन्माचं सार्थक फक्त दोनच गोष्टींमध्ये आहे. एक भगवंताच्या सानिध्यामध्ये आल्याचं सार्थक तुम्ही सांभाळिले संती, संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये. किंवा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. त्या भगवंताला नुसतं पाहिलं, त्याच्याशी एकरूप झालो तरी जन्माचं सार्थक आहे. या दोन व्यतिरिक्त इतरत्र जन्माचं सार्थक नाही, जन्माची अधोगतीच आहे. मग या जन्माला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे. इतरही जीव जन्माला येतात, परंतु जे ज्ञान मनुष्याच्या ठिकाणी आहे ते ज्ञान इतर जीवांच्या ठिकाणी नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, नाही का. पाप पुण्याची, चांगलं वाईट, सत्य असत्याची त्यांना जाणीव नाही. ती जाणीव फक्त मनुष्याला होऊ शकते. याकरिता संत महात्मे मोठा अंतकरणामध्ये कळवळा घेऊन या इहलोकी अवतरित होतात मनुष्याच्या कल्याणाकरिता. देह कष्टविती पर उपकारे, देह कष्टविती पर उपकारे, देह कष्टविती पर उपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती पर उपकारे, देह कष्टविती पर उपकारे, देह कष्टविती पर उपकारे. परोपकाराकरिता स्वतःचा देह झिजवणारे संत महात्मे. आपण एखाद्याला सहकार्य करू, फार जवळचा असेल तर त्याची ज्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या त्या पूर्ण करण्याचा आपण सर्वतोपरी प्रयास करू. परंतु एखाद्याच्या कल्याणाकरिता, त्याच्या हिताकरिता स्वतःचा देह झिजवण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये नाही. आपलं हित साधण्याकरिता एखाद्याचा देह झिजवून आपण मात्र नक्की घेऊ, फरक एवढा आहे. परंतु देह कष्टविती परोपकारे, म्हणून संत कोणाला म्हणावं, जे परोपकाराकरिता कोणत्याही स्वार्थाविना या इहलोकी अवतरित होतात तया नाम संत. ज्यांचा भगवंताशी अविभाज्य संबंध आहे, भगवंतापासून एक किंचितही, एक क्षणही जे वेगळे राहत नाही, निराळे राहत नाही, तया नाम संत. देवापाशी जो असतो त्याला पुजारी म्हणावं, आणि देव ज्यांच्या जवळ असतात त्यांना संत म्हणावं. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. किंवा देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र जे होऊन राहिलेले आहेत असे संत महात्मे, भगवंताविषयी ज्यांचा अखंड जिव्हाळा आहे, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव.
की भगवंताप्रती ज्यांची आवड अखंडित आहे, आपली आवड आहे नाही अशातला भाग नाही, परंतु खंडित आहे, नाही का? आपण फक्त एकादशीलाच वारीला जातो, एकादशीलाच बुक्का लावतो, एकादशीलाच त्याचा हरिपाठ करतो, त्याचं स्मरण करतो, इतर वेळेस आपल्याला त्याचा विसर पडतो. आषाढीला जाण्याची गडबड लगबग सगळ्यांचीच असते, परंतु दिंडीत कोण चालतं, नाही का? लाडू आला की हात बाहेर, पाण्याची बॉटल आली की हात बाहेर, नाही का? मोठ्या पिशव्या त्या ठिकाणी पाठीवर वागवल्या जातात. मग आपण गोळा करण्याकरिता निघतो का त्याच्या भजनाकरिता आणि त्याच्या भेटीकरिता निघतो? आपली सेवा आहे, परंतु ती सेवा अखंडित नाही. ती अखंडित सेवा ज्या वेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने जन्माचं सार्थक होईल. विठ्ठल संत महात्म्यांची असणारी सेवा ही अखंडित आहे. नुसती अखंडित नव्हे तर त्या भगवंताप्रती मोठा दृढ प्रेम भाव संतांच्या अंतकरणामध्ये असतो. म्हणून संत महात्मे हे त्या परब्रह्माशी एकरूप झालेले असतात. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, सर्वांगामध्ये तो विठ्ठल परमात्मा अगदी व्यापून उरलेला आहे. म्हणून पहा, ज्ञानोबराय आदी संत महात्म्यांचं चरित्र तुम्ही बारकाईने पहा. संत महात्म्यांनी कोणाचाही द्वेष केलेला नाही, कोणाचीही निंदा नाही, कोणाचीही घृणा नाही, कोणाचाही मत्सर नाही. या उलट संत महात्म्यांनी आपल्या संप्रदायाला एक सिद्धांत दिला, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आजही कोणताही उपक्रम असो, त्या उपक्रमाची सांगता झाली की शेवट आपण काही विनवणीचे मागणीचे अभंग घेतो. मागणे ते एक तुझ प्रती आहे, तुका म्हणे आता उदार तू होई म्हटल्याबरोबर अवघा वारकरी खाली वागतो आणि एकमेकांच्या चरणाला स्पर्श करतो. हे इतर संप्रदायामध्ये पाहायला मिळत नाही, हे फक्त वारकरी संप्रदायामध्येच पाहायला मिळतं. कारण का वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी, नाही का? या रे लहान थोर, तो का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. म्हणून वारकरी कोणाला म्हणावं हा देखील मोठा प्रश्न आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये षडविकारांचा लवलेश नाही, ज्याला क्रोध येत नाही, ज्याच्या ठाई अभिमान नाही, गर्व नाही, मद नाही, मत्सर नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, असा विकाररहित शुद्ध अंतकरणाचं व्यक्तिमत्व हे वारकऱ्याच्या ठाई असतं. म्हणून वारकरी सामान्य नव्हे, ते अधिकारी मोक्षाचे, मोक्षाचा अधिकारी असणारा वारकरी आहे. म्हणून वारकरी म्हणून घेण्याकरिता कोणी कमी लेखू नये. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मग आजही तुका म्हणे आता उदार तू होई म्हटलं की वारकरी खाली वागतो, एकमेकांच्या चरणाला स्पर्श करतो. कारण का अनुभव सिद्धांत आहे. विश्वदेव सत्यत्वे, कारण का आपण संतांच्या मार्गदर्शनाने, संतांच्या सिद्धांतावर चालणारे त्यांचे पायिक आहोत. आणि संत महात्मे हे परब्रह्माशी भगवंताशी एकरूप झाल्या कारणाने त्यांचा तो दृढ अनुभव असतो. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी वसे पापनासे दर्शने. म्हणून भगवान परमात्मा देखील अशाच भक्ताच्या ठिकाणी वास्तव्य करतात. तुका म्हणे जेथे असे भक्त राव, तेथे नांदे देव संदेह नाही. म्हणून पंढरीच्या कोणा नाही अभिमान म्हटलेला आहे. पाया पडे जन एकमेका. म्हणून वारकरी कोणाचा द्वेष करत नाही. पहा, वारीच्या वाटेने दिंडीत चालताना सहज जरी धक्का लागला तरी माऊली चुकून लागला बरं का, दोन्ही हात जोडले जातात. आमच्या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की माता माऊल्यांना माऊली तर सगळेच म्हणतात, परंतु पुरुषांना देखील माऊली म्हणण्याचा प्रघात आहे. आणि मोठ्या अभिमानाने त्या ठिकाणी माऊली म्हणून उच्चारण देखील त्या ठिकाणी होतं. चुकून लागला, सहज लागला, ठीक आहे माऊली, तोही माऊलीच म्हणतो. एकमेकांना नमस्कार केला जातो आणि पुन्हा दिंडीची वाट त्या ठिकाणी चालली जाते. हे संप्रदायातलं सांगतोय मी. संप्रदायाच्या बाहेर थोडंसं डोकावून पहा.
चुकून जर एखाद्याचा धक्का लागला तर धक्का लावणाऱ्याला माणसं धक्क्याला लावतात, एवढा फरक आहे. म्हणून आदर्श जीवनामध्ये संत महात्म्यांचे असावेत, अनुकरण संतांच्या चरित्राचं असावं, संतांच्या आचरणाचं असावं, संत महात्म्यांच्या वाङ्मयाचं असावं, तर जन्माचं सार्थक आहे. मग या अवघ्या मानवतेचं कल्याण व्हावं याकरिता पूर्णतः निस्वार्थ भावनेने या विभूती या इहलोकी अवतरित होतात. येते उपकारासाठी बोला येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी आले घर ज्या वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी आले घर ज्या वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी आले घर ज्या वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले ज्या वैकुंठी आले घर ज्या वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी या ठिकाणी येतात, उपकाराकरिताच येतात. हा, कोणाही संत महात्म्यांचं चरित्र घ्या आणि त्या चरित्रामध्ये एक शब्दाचा स्वार्थ त्या ठिकाणी दर्शवून घ्या. एकाही शब्दाचा स्वार्थ त्यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसणार नाही, कारण का स्वार्थच नाही. आम्ही तर यास झालो टाकोनी उदास, ज्यांची अवस्थाच मुळात उदास असते, कशामध्येही स्वारस्य नाही, अशाच विभूतींना संत म्हणून संबोधलं जातं. आता बरीचशी मंडळी संत ही पदवी मोठ्या अभिमानाने मिरवायला लागलेली आहे. संत पदवी लावून घेणं एवढं सोपं नव्हे. संतांचं नुसतं चरित्र जरी चिंतनाला घेतलं तरी अंगावर शहारे उमटतात. चरित्र वाचता वाचता डोळ्यातून अश्रू वाहतात. त्या अवस्थेला आपण पोचू की नाही हा भाग निराळा आहे, परंतु त्यांचं नाम देखील त्या ठिकाणी आपण मिरवणं हे चुकीचं आहे. एवढा संतांचा महिमा आघात आहे की साक्षात विश्वाचा नियंता की ज्या भगवंतांनी या सृष्टीची रचना केली तो देखील त्यांची पायवणी घेतो. देवईची रजचरणीची माती धावत चालती मागे मागे, की कुठेतरी त्या संतांची पायधूळ त्यांची रजकण आपल्या भाळी कपाळी लावायला मिळावेत म्हणून विश्वाचा नियंता संतांच्या पाठोपाठ धावतो. मग अधिकार नेमका श्रेष्ठ कोणाचा? अजून पुढे जाऊन सांगू. दोघांचीही अवतार प्रयोजन बारकाईने पहा. घेऊन या चक्र गदा हे भगवंताचं अवतार प्रयोजन आहे बरं का. हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी, मात्र दुर्जनासी संवारी म्हटलेलं आहे. अगदी आयुधानाने त्या ठिकाणी परिपूर्ण होऊन शस्त्र आयुध हे धारण करून भगवान परमात्मा या इहलोकी अवताराला येतात. भक्तांचं रक्षण करतात, धर्माचं संरक्षण करतात, दुर्जनांचा मात्र सर्वनाश करतात. हाची धंदा तो भगवान परमात्मा करीत असतो. संतांचं याही पुढे कार्य आहे.
संत महात्मे या इहलोकी अवतरित होतात कोणत्याही शस्त्राविना. अवताराला आल्याबरोबर त्यांचा एकच धंदा आहे, नेने अनिक काही धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा. नित्य त्या गोविंदाचं ध्यान करावं हाच त्यांचा धंदा. जे सज्जन आहेत, पुण्यवान आहेत, सात्विक आहेत, आचरणशील आहेत, त्यांचा उद्धार कुणीही करतं. संस्थेमध्ये चांगली गुणीजन ही लेकरं असतात आणि काही खोडकरही असतात. आम्ही खोडकरांच्या यादीत होतो बरं का महाराज. आम्ही देखील संस्थेमध्ये काही काळ घालवला नाही का. आता संस्थेतले खेळ, संस्थेच्या खोड्या हे सांगण्याजोगं हे व्यासपीठ नाही का. कारण का मागं सगळे संस्थेचे विद्यमान विद्यार्थीच उभे आहेत. पुन्हा ते म्हणते महाराज जर असे वागत होते तर आपण वागायला काय हरकत आहे. असो, कोणत्याही शस्त्राविना या इहलोकी अवतरित होतात. सज्जनांचा, पुण्यवंतांचा उद्धार तर कोणीही करण, परंतु जे दुराचारी आहेत, विषयासक्त आहेत, खळ आहेत, दुष्ट आहेत, पापी आहेत, अभद्र आहेत, अशांचा देखील संत महात्मे उद्धार करतात. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. जे दोषी होते, दुराचारी होते, त्यांचाही संत महात्मे त्या ठिकाणी उद्धार करतात. हो का दुराचारी विषयी आसक्त, बोला. हो का दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचारी विषयी आसक्त, हो का दुराचारी विषयी आसक्त. कृपे त्वरित उद्धारती, संत कृपे त्वरित उद्धारती. विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून भगवंतापेक्षा देखील अधिकार हा संतांचा मोठा आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे. जगद्गुरु तुकोबरांनी सदेह वैकुंठ गमन केलं त्यावेळेस विश्वाच्या नियंत्याने पंढरीनाथाने तुकोबरांची पाद्यपूजा केली. तुम्हाला जर भगवान परमात्मा प्रसन्न झाले, तुमच्या सेवेला, भक्तीला पाहून जर तुमच्या पुढ्यात तो प्रगटला आणि आता त्या भगवंताची तुम्हाला पूजा करायची, सिंहासनावर त्या ठिकाणी भगवंताला विराजमान केलेलं आहे. भगवंताच्या उपचाराकरिता नानाविध सामुग्री देखील उपलब्ध आहे आणि आता भगवंताची पूजा करण्याकरिता तुम्ही प्रारंभ केलेला आहे. आणि त्याच क्षणाला, त्याच वेळेला जगद्गुरु तुकोबरांचं प्रमाण आहे की दारावर जर संत महात्मे आले तर देवाला हाताला धरून बाजूला करावं महाराज आणि संतांना सामोरं जावं. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. दोन्ही चरण भगवान पंढरीनाथाने जगद्गुरु तुकोबरांच्या आपल्या हाती घेतली आणि आता पाद्य पूजेला प्रारंभ करणार. आपल्या धर्मपत्नीला रुक्मिणीला मोठ्याने हाक मारली, रुक्मिणी तेवढा पाण्याचा गडवा घेऊन. बायका वेळेवर ऐकतील तर नवल. काही क्षण त्या ठिकाणी रुक्मिणीला वेळ लागला. भगवंताने रुक्मिणीची वाट पाहिली नाही. पाण्याचा गडवा वेळेवर येईल की न येईल याची देखील वाट पाहिली नाही. आपल्या अश्रूंनी जगद्गुरु तुकोबरांची पाद्यपूजा केली. आदरे म्हटलेलं आहे.
मोठ्या प्रेम भावाने जगद्गुरु तुकोबरायांची पाद्यपूजा केली. हा अधिकार संत महात्म्यांचा आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. भगवंताला उद्देशून प्रमाण आहे की देवा तुझ्यापेक्षाही संत महात्म्यांची सेवा ही श्रेष्ठ आहे, अधिकार संपन्न आहे, उत्तम आहे. माझ्या वाडवडिलांनी जर कोणता ठेवा ठेवला असेल, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपल्याकरिता मोठी इस्टेट आपले वाडवडील ठेवून जातात. तुकोबराय म्हणतात माझ्या वाडवडिलांनी माझ्याकरिता मोठा ठेवा ठेवला. तो कोणता ठेवला तर संत सेवेचा ठेवला. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांची जी अवतार भूमिका आहे ही देखील या दोन कारणाकरिताच आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया ही पहिली अवतार प्रयोजना. आणि हरिनाम कीर्तन संतांचे पूजन म्हणून साधू संता शरण जाऊ मनोभावे म्हटलेलं आहे. म्हणून आदर्श पुनश्च एकदा सांगतो, संत महात्म्यांचा असावा, संत वाङ्मयाचा असावा. मग कुठेतरी आपलं हित त्या ठिकाणी साधावं याकरिता संत महात्मे अवतार घेत असतात. आपल्या ठिकाणी आपली अंतकरण स्थित असणारी मलिनता ही संत महात्मे धुवून काढतात आणि याकरिताच प्रामुख्याने ते अवतार धारण करीत असतात. उजळावयालो वाटा 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 खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल बोलविले बोले बोल खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल बोलविले बोले बोल उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल बोलविले बोले बोल खरा खोटा निवाडा हे खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल बोलविले बोले बोल खरा खोटा निवाडा. सत्य असत्याचा खरा खोट्याचा निवाडा आपल्या पुढ्यात करून ठेवतात संत महात्मे. मग एकदा का आपल्या अंतकरणातील मलिनता नाहीशी झाली, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखमा देवीवरे भक्ता दिदले वरदान. संत महात्म्यांच्या नुसतं सानिध्यात जरी गेलं तरी आपुल्या सारिके करीती तत्काळ. म्हणून पहा, वैष्णवांच्या हरिदासांच्या संत महात्म्यांच्या साधूवरांच्या संगतीमध्ये जो जो मनुष्य राहील त्याचं जीवनाचं सार्थकच झालेलं आहे, त्याचं जीवन कृतार्थच झालेलं आहे, धन्यच झालेलं आहे.
ज्या ज्या इच्छा अपेक्षा आपल्या असतात त्या त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये अगदी न सांगता न मागता पूर्ण होतात. या संतांचे देणे कल्पतरुनी दुने, परिसा परिसा घात देणे चिंतामणी ठेंगणा. संत महात्म्यांचा नुसता सहवास लाभला, नुसतं दर्शन घडलं तरी भाग्याचा उदय आहे. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, किंवा भाग्याचा उदय पुण्य फळले बहुता दिवसाआधी अभंग प्रमाणे त्या ठिकाणी पाहून घ्या. परंतु आपण त्या ठिकाणी संतांना शरण जात नाही. थोड्याशा विषयाने देखील आपण विचलित होतो, नाही का. आता आपण कीर्तनात बसायला आहोत, नाही का. सगळेजण कीर्तनात आहेत, परंतु थोड्याशा वेगळ्या संगीताने आपलं लक्ष विचलित झालं की नाही. आता कीर्तनात आपण विराजमान झालेलो आहोत, परंतु चिंतन तिकडलं चाललंय, नाही का. पुढं कशी नाचत असतील, नाही का. हां, आपण नेमकं कीर्तनात येऊन बसलो, नाही का. आपणही थोडं अंग हलवलं असतं, नाही का. हां, आपण आता फक्त दिसायला या ठिकाणी आहेत, असायला कुठे आहेत. कीर्तनाचा अधिकार सामान्य नव्हे. हां, तेथे असे देव उभा, कीर्तना माझे देव उभा. कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा उभे असतात. म्हणून कीर्तनाला कसं बसावं, कसं यावं, याला देखील नियम आहेत. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तना. कीर्तनाला येताना अगदी नटून थटून यावं, याने त्याने पाहावं म्हणून नव्हे. हां, देवाने आपल्याला पाहावं, देवाला आपण आवडावं. हां, याच कीर्तनाच्या संयोगाने जगद्गुरु तुकोबरांनी काया ब्रह्म केली. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. हा कीर्तनाचा अधिकार आहे. हां, कीर्तनामध्ये मेलेलं मूल देखील जिवंत झालं. हा या कीर्तनाचा प्रताप आहे. राजा शिव छत्रपती ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करिता विराजमान झाले, अवघ्या मोगलांनी वेढा टाकला. परंतु भगवान पंढरीनाथाच्या कृपेने कीर्तनाच्या सामर्थ्याने अगदी राजे सहज लीलया बाहेर निघाले. हे कीर्तनाचं सामर्थ्य आहे, कीर्तनाचं प्राबल्य आहे. हां, म्हणून कीर्तन फक्त विनोद नव्हे, कीर्तन विरुंगळा नव्हे. हां, जन्माचं सार्थक ज्यामध्ये दडलेलं आहे ते उत्तम साधन म्हणजे नवविधा भक्तीपैकी एक ही कीर्तन भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांचा सहवास आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला, हां, तरी आपल्या जन्माचं सार्थक आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती. हां, म्हणून संतांना सामोरं जावं. हां, जिथं भगवान परमात्मा त्यांची पायवणी घेतात, त्यांची पाद्यपूजा करतात, त्यांचं नित्य त्या ठिकाणी चिंतन करतात, असा अधिकार संत महात्म्यांच्या ठाई आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, किंवा ऐसा संतांचा महिमा, किंवा नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. असा अगाध महिमा संत महात्म्यांचा आहे. हां, संतांचा अधिकार सहज लक्षात येत नाही, त्याकरिता संतच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, असा महिमा संत महात्म्यांचा आहे. मग एवढा मोठा अधिकार असताना देखील संत महात्मे आपल्याकरिता अवताराला येतात, हे विशेष आहे. म्हणून संत महात्म्यांच्या संगतीमध्ये त्या विश्वाच्या नियंत्याला देखील आनंद वाटतो. त्यांच्या संगतीमध्ये जे सुख अनुभवायला मिळतं त्याकरिता वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, किंवा संतांचे सुख झाले या देवा, मनवनी सेवा करित्यांची. हां, असा महिमा आघात संत महात्म्यांचा आहे. म्हणून संतांना सामोरं जावं, संतांची संगत करावी, त्यांचे जे जे आदर्श आहेत, जे जे सिद्धांत, जे जे वाङ्मय आपल्याकरिता निर्माण केलेलं आहे त्याचाच ध्यास आपण जीवनामध्ये घ्यावा. हां, तेव्हा कुठे जन्माचं सार्थक आहे. मग या संबंध बाबींचा
पुनश्च एकदा घोषवारा व्हावा, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हे सिद्धांत रुजले जावेत, सत्यात सत्याची जाणीव व्हावी. आणि हा जन्म पुन्हा नाही म्हणून कुठेतरी तो सार्थकी लावण्याकरिता त्या ठिकाणी प्रयास व्हावा, याकरिता संत महात्मे आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. आणि ते नेची पंथे चालो जाता न पुढे गुंता कोटे काही. जो मार्ग संत महात्म्यांनी दावून दिलेला आहे त्याच मार्गाने आपण जावं. ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. मग एवढा अधिकार असताना देखील संत महात्मे अवतार घेऊन आपल्याप्रमाणे आचरण आचरतात. एखादा जर मोठा असेल तर तो आपल्या सोबत देखील बसत नाही, परंतु संत महात्मे म्हणतात आम्ही निराळे नाहीत. दिसती ते संत माणसासारखे, मनुष्याप्रमाणे भासतात, मनुष्याप्रमाणे दिसतात, मनुष्याप्रमाणेच आचरण करतात, परंतु मनुष्य नसतात बरं का. मोठ्या आपुलकीने त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित करतात की आपण वेगळे नाहीत. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, सगळ्यांना बरोबर घेतात. परंतु एक लक्षात घ्या, त्याही पलीकडील अवस्था ही संत महात्म्यांची आहे. तुका भासला मानवी वेशधारी, जगद्गुरु तुकोबराय मनुष्य रूपाने जरी भासत असले, परी आलेला विग्रही निर्विकारी, सोये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. साक्षात परब्रह्म ठेवा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आदी संत महात्मे. म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. तुका मने पापे संतांची याद जाती संतांची याद पे, जाती संतांची याद पे, पापे जाती संतांची याद पे.
जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. असा आघात महिमा संत महात्म्यांचा. परंतु आपल्याप्रमाणे त्या ठिकाणी आचरून आपल्यामध्ये मिसळतात. उद्देश फक्त एकच, की आपल्या जन्माचं सार्थक व्हावं. याकरिता आपल्याला बोध करतात. आपला एकविध भाव की जो आपल्या अंतकरणामध्ये आहे तो प्रगट करतात. वास्तविक तुकोबऱ्यांना त्यांच्या अंतकरणामध्ये पंढरीनाथाविषयी किती मोठा एकविध भाव आहे, त्याच्या ठाई त्याच्या चरणी किती मोठी निष्ठा आहे, हे आपल्याला सांगण्याचं काहीही त्या ठिकाणी कारण नव्हतं. परंतु त्यातून आपण आदर्श घ्यावा आणि आपल्याही त्या ठिकाणी परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना उपासनेमध्ये सुधारणा व्हावी. कारण का प्रत्येक ठिकाणी व्यभिचारी भक्तीचं दर्शन होतं. सोमवार आला की शिवाची उपासना, मंगळवार आला की देवीची उपासना, नाही का, बुधवार आला की परत आपल्याकडे, नाही का. इथपर्यंत ठीक होतं महाराज, की वाराप्रमाणे त्या ठिकाणी उपासना व्हायच्या. आता वाराप्रमाणे गंध देखील बदलले जातात. सोमवार असले की सगळे विभूतीच, मंगळवार आले की सगळे भंडारा लावून अगदी, आणि बुक्का तर एवढा लेतात की आम्हा महाराज मंडळीला कमी पडतो, नाही का. आणि बुक्का लावण्यामध्ये आपण प्रत्येकजण अग्रेसर आहातच, नाही का. म्हणजे कपाळाला म्हणतोय मी विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. याचा अर्थ असा नाही की इतर देवी देवतांचा अवेर केलेला आहे, अनादर केलेला आहे. परंतु तुकोबराय म्हणतात की त्या पंढरीनाथाची उपासना केली की सर्व देवी देवतांची उपासना होतेच. बळिया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव, म्हणून आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास. हा अभिमान जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी बाळगलेला आहे. मी प्रमाण पूर्वी देऊन गेलो. जेणे हे विश्व निर्मिले करी सृष्टीची रचना. ज्या भगवंतानी या सृष्टीची रचना केलेली आहे त्याच्या चरणी एकविध भाव ठेवा. नको पृथकाचे भरी. इतर मार्गाला जाण्याची आवश्यकताच नाही. दुष्काळ पडला, पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली, मग आपण काय करतो, ठिबक सिंचन योजना आणतो. 400 वर्षापूर्वी तुकोबरांनी त्याचं मार्गदर्शन केलं. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. अवघी जमीन भिजवण्याचं कारण नाही. पाणी जर कमी असेल, पाणी टंचाई भासत असेल, तर फक्त वृक्षाच्या पिकांच्या मुळाचे सिंचन केलं तरी अवघा वृक्ष हा जलमय होतो. तद्वत त्याप्रमाणे विठ्ठलाची आराधना केली, त्याची भक्ती केली, त्याची उपासना केली, त्याला अंतकरणामध्ये साठवलं की अवघ्या देवी देवतांची उपासना ही होतेच. त्यामध्ये संदेह नाही. म्हणून तुकोबराय त्यालाच अनुसरून म्हटलंय, जो या देवांचाही देव, की जो भक्तांकरिता उभा आहे, वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आपण अशा देवांना जातो की ज्यांच्या वाऱ्या पौर्णिमेच्या नामुष्याचे आहेत. सेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजी भूते खेते. आपल्या पोटाची रडते मागते शिते अवदान. आपल्या इच्छे आणि का पिढी. तुकोबराय म्हणतात, जे आपल्या इच्छेकरिता भक्तांना भाविकांना उपद्रव करतात ते त्यांना काय देऊन देणार आहेत. काय ते देईल वराडी पळो ही आली तयाची जोडी अल्परोकडी बुद्धी आदिरा. तुकोबराय म्हणतात तसा आमचा नारायण नाही बरं का. तैसा नवे नारायण जग व्यापक जनार्दन. तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळ. त्याचं नुसतं चिंतन जरी केलं तरी भक्तांकरिता तो धावून येतो. आता परवा दिवशी त्याचं चरित्र येईलच. हा केसरी शिवडी घालून या स्तंभ फुडी. ऐसी कृपावंत कोण माझे विटाई वाचून. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. जो भक्तांकरिता तिष्ठत उभा आहे, भक्तांची वाट पाहतो, त्याची आराधना करावी, त्याची उपासना करावी. इतर मार्गाला जाण्याची आवश्यकताच नाही. त्या भगवंतावर प्रेम केलं, त्याला मनोमन आठवलं, आपल्या अंतकरणातील आर्तता त्याच्यापर्यंत पोचली की तोही त्या ठिकाणी आपली वाट पाहतो. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आपली परमार्थिक भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझी हरिवृत्ती राहो. कुठे? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने.
तुका म्हणे काही न मागे अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. हे सर्व सिद्धांत, हे सर्व सत्याची जाणीव प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणामध्ये संत महात्म्यांनी अगदी मोठ्या प्रेमाने ठसवली आणि त्यांना आपलं प्रयोजन म्हणलं. अरे बाबांनो, मी पण तुमच्यातला एक आहे. या इहलोकी, या संसारामध्ये, या मृत्यूलोकी मी देखील जन्माला आलो, येऊनी संसारी. परंतु आल्यानंतर भगवंताने ज्या कारणाने मला जन्माला घातलं होतं मी तेच केलं. काय? देवे दिला देह भजना गोमटा. आपल्याला जन्म जो प्रदान केलाय तो भजनाकरिता केलेला आहे. आपण भजनाचं भजन करून ठेवलं नाही का? एवढी मोठी उज्ज्वल वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा असताना देखील आजही सांगावं लागतं कीर्तनात, टाळी वाजवा, भजन करा, नाही का? एक लक्षात घ्या, कीर्तनामध्ये टाळी वाजवली जाते बरं का, टाळ्या वाजवल्या जात नाही. 2 प्रकार आहेत. आता टाळ्या वाजवण्याचा प्रघात जास्त वाढलेला आहे. एखादं बुवाचं वाक्य आवडलं की वाजल्या टाळ्या. हे अभिप्रेत नाही कीर्तन परंपरेला. भगवंताचं भजन घेतलं, चिंतन करायला सुरुवात केली की टाळी वाजवावी. विठ्ठल विठ्ठल भजनाकरिता भगवंताने त्या ठिकाणी आपल्याला हा मनुष्य देह दिला. भजना गोमटा. मग भजन त्याच अधिकाराने करावं. तुका म्हणे जेने राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. भजन ते ओंगळवानी, नरका जाणे चुके ना. जन्माचं वर्मच भजनामध्ये सापडतं. तुका म्हणे वर्म भजनीची सापडे. म्हणून तुका म्हणे येते भजन प्रमाण म्हटलेलं आहे. काय थोरपण. परंतु तेवढ्या निष्ठेने आपण भजन करत नाही. आणि भजनीय चिंतन या नाम कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. हे ज्ञान फक्त आपल्या ठिकाणी आहे. भजन फक्त आपण करू शकतो. असं कोणी पाहिलंय का की 4 गाढवं भजन करीत बसलेले आहेत? सुंदर काळी 2ला मृदुंग लावलेला आहे, नाही का? काशेचे टाळ त्यांनी नगरवरून मागवलेले आहेत, अगदी गोंडे लावून. गाढवांचं सांगतोय मी, नाही का? एका द्रोणामध्ये एका गाढवाने उत्कृष्ट कणिक मळून घेतलेलं आहे धूमपानाला लावण्याकरता. मी गाढवाचं सांगतो, नाही का? उजव्या हाताला त्या ठिकाणी पावडरचा डबा ठेवलेला आहे. पाण्याची बाटली सुद्धा स्प्रे करण्याकरिता ठेवलेली आहे. तुम्ही डावकरे आहात, एवढा विषय खोलवर नेऊ नका, नाही का? मी गाढवांचं सांगतोय, पुनश्च एकदा सांगतो. असं कोणी चित्र पाहिलंय का की या न्यायाने, या रंगाने 4 गाढवं एकत्रित भजन करीत बसलेले आहेत? आता काही माणसं गाढवगत भजन करीत असतील, तो भाग निराळा. हे ज्ञान फक्त आपल्या ठिकाणी आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, नाही का? म्हणून या जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याकरिता, या दुःखरूप संसारामध्ये देखील आनंदाचे क्षण अनुभवण्याकरिता भगवंताच्या नामसंकीर्तना व्यतिरिक्त सुलभ, उत्तम, श्रेष्ठ असं दुसरं साधन नाही. याकरिता जगद्गुरु तुकोबरे आपल्या मनावर बिंबवतात की मी फक्त तेच केलं जे भगवंताने सांगितलं. तुम्ही नाना विषयांच्या आहारी गेलात, म्हणून तुमच्या आयुष्याचं त्या ठिकाणी नुकसान झालं. झाली आयुष्याची गाळणी. परंतु मी मात्र त्या भगवंताच्याच तत्वाला त्या ठिकाणी धरून राहिलो. त्याच्या व्यतिरिक्त काहीही केलं नाही. मी तो एक जाणे हरी नेने आणि काही धंदा, नित्य ध्या तसे गोविंदा. नित्य त्या गोविंदाचं ध्यान, नित्य त्याचं भजन. अगदी पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. माझ्या सर्व इंद्रियांना वळण देखील तेच पडलं. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा. नाही तुझा अनिक दुसरे मज नाही आता. नेमिल या चित्तापासून या. एवढी गोडी, एवढी आवड त्या भगवंताच्या ठाई माझी निर्माण झालेली. आणि त्याच ठिकाणी ती आवड मी टिकून ठेवली. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुकावले. मोठ्या आवडीने त्याचं भजन कीर्तन करू लागलो. त्याच्याकडे कुठल्या गोष्टींची अपेक्षा केली नाही. आणि त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा करण्याचं कारणच नाही. न सांगता करी सर्व काम, हे भगवंताचं ब्रीद आहे. भक्तांची सर्वतोपरी सर्व कामे तो अगदी निर्लज्ज होऊन करतो. साधा वया भक्ती काज नाही काज.
नाही लाज धरीत भाविकाचे काज अंगे देव करी काढी धर्मा घरी उच्चिष्ट ते आपण फक्त त्याचं भजन करणे, त्याचं चिंतन करणे, त्याची आराधना करणे, त्याची उपासना करणे या ठिकाणीच आपला एकविध भाव दृढ करावा. बाकी त्याला काहीही मागण्याची आवश्यकता नाही. सर्वतोपरी सर्व ज्या ज्या अपेक्षा आहेत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. मग जे जे इच्छा करू आपण ते भगवान परमात्मा त्या ठिकाणी पूर्ण करीत असतात. आपण फक्त त्याचं कीर्तन करावं, मोठ्या आवडीने त्याला आळवावं. तुकोबरे म्हणतात, मी देखील हे सूत्र अवलंबलं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. फक्त मी तुझा भक्त असावा आणि तू माझा सखा असावा, माझा धनी असावा, या व्यतिरिक्त कुठलीही अपेक्षा नाही. फक्त तुझ्या स्वरूपामध्ये मी न्हावून निघावं. दावी रूपा माझा गोपिकार मना, रूपा माझा गोपिकार म्हणा. दावी रूपा माझा गोपिकार मना. दावी रूपा माझा गोपिकार म्हणा. येऊ दे चरणावरी माता, येऊ दे चरणावरी माता. दावी रूपा माझा गोपिकार म्हणा. दावी रूपा माझा गोपिकार म्हणा. देव दे चरणावरी माता, देव दे चरणावरी माता. दावी रूपा माझा गोपिकार म्हणा. 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 येऊ दे चरणावरी माता, येऊ दे चरणावरी माता. देव दे चरणावरी माता, देव दे चरणावरी माता. येऊ दे चरणावरी माता. एवढीच अभिलाषा त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केली. या व्यतिरिक्त नेणे आणि काही धंदा, या व्यतिरिक्त दुसरा धंदाच केला नाही. माणसं या धंद्यात येतात खरे, परंतु या धंद्यात येऊन नाही ते धंदे करतात. या धंद्यात आलं की महाराज दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे एवढाच धंदा करावा. या धंद्याचा धंदा करण्याचा जर प्रयास केला तर आपला कधी धंदा बसेल हे सांगता येत नाही. मग नित्य त्या भगवंताचं चिंतन भजन पूजन करण्याकरिता अंतकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेम भाव निर्माण व्हावा लागतो, त्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी लागते. मग एकदा का त्याच्याविषयी आवड निर्माण झाली की अगदी उठता बसता त्याचं चिंतन होतं. याकरिता थोडा मनावर अंकुश ठेवावा लागतो, मनाला आळवावं लागतं, सांभाळावं लागतं. सुंदर एक प्रमाण आहे. तुका म्हणे तू एक राख म्हणे री, इतर त्या आम्ही जाणू. भगवंताची गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याला अनुसरून ते चरित्राचा भाग आहे. ज्या वेळेस गायी राखण्याचं वेळ आला, प्रसंग निर्माण झाला, तेव्हा सर्व गोकुळ वासियांनी गोपाळांनी भगवंताला आवाहन केलं की भगवंता, मनरूपी गायी तू राख, इतर त्या आम्ही जाणू. इतर गाया म्हणजे इतर इंद्रिय रूपी त्यावर आम्ही अंकुश ठेवू, परंतु या मनावर अंकुश ठेवणं फार कठीण आहे. या मनाला सांभाळणं खूप कठीण आहे. त्याला मात्र तू सांभाळ. ती मनरूपी गायी तू राख. तुका म्हणे तू एक राख म्हणे री, इतर त्या आम्ही जाणू. मग मनाला सवय लावावी लागते. वेळ झाल्यावर कशी तलप आपल्याला आठवण करून देते, नाही का? पहा, एखादं जर सुरापान करणारा असेल, महाराज परगावी जरी गेला तरी त्याला दुकान बरोबर सापडतं. आम्हाला लोकेशन मिळून आम्ही वेळेवर येत नाही. परंतु हे महात्मे बरोबर अचूक त्या ठिकाणी पोचतात, अगदी वेळेवर.
या मनाला कुठंतरी आवर घालता आला पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. मग काय करा, जे जे कार्य करसाल त्या कार्याला भगवंताच्या नामाची जोड द्या. हां, माता मावल्या जर भाकरी करायला लागल्या तर भाकरी थापताना देखील जसा धप 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 आवाज येतो तसं त्या भाकरीच्या नादाबरोबर भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करा. विठ्ठल 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 विठ्ठल. खाणाऱ्याला देखील अनुभूती येईल. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. आता थापताना जर तुम्ही त्याला जर थापत असाल, हां, मेल्या मुडद्याने माझ्या आयुष्याचं वाटोळं, तो तसंच वागतो. पवित्रते अन्न, हरिचिंतनी भोजन, हां, युक्त आहार विहार ही प्रमाण पाहून घ्या. हां, आहारावर जसे संस्कार होतात तद्वत त्याप्रमाणे मनुष्य आचरण करीत असतो. एखाद्याच्या घरामध्ये खूप कलह होत असेल तर त्या ठिकाणी घरातल्या लक्ष्मीने अगदी शुद्ध सात्विकतेने तो प्रसाद तयार करावा, स्वयंपाक करावा, भगवंताचं चिंतन करीत करावं. होणारे कलह त्या ठिकाणी शेमले जातात, नाहीसे होतात. कारण का जो जो प्रसाद त्या ठिकाणी निर्माण होतो, सेवनाकरिता तयार होतो, तो भगवंताच्या नामसंकीर्तनाने पवित्र झालेला असतो. म्हणून पहा, आपण स्वयंपाक झालो, हां, की आपण आवाहन करतो, आमंत्रण देतो, जेवायला या. कोणी ऐन वेळेत जरी आला तरी आपण सांगतो की पाहुणं या, जेवायला बसा. परंतु सप्ताह असला की आपण जेवायला म्हणत नाही, महाराज प्रसाद घेऊन जावा. फरक हा आहे. हां, याही ठिकाणी स्वयंपाक तयार होतो परंतु त्याला प्रसादाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि आपण इतरत्र जे बनवतो ते जेवण बनवतो, ते अन्न बनवतो. म्हणून घराघरामध्ये निर्माण होणारं अन्न हे देखील प्रसादाच्या अधिकाराचं निर्माण होणं आवश्यक आहे. याकरिता भगवंताच्या नामाची जोड द्या. तुकोबरायांच्या जीवनचरित्रातून ते सिद्धांत रूपी रत्न आपल्या अंतकरणामध्ये उतरवा. नेने अनिक काही धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा. नित्य गोविंदाचं ध्यान करा. गोविंद गोविंद मना लागली या छंद, हां, मग गोविंद ते काया. त्या भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवा. साठविला हरी जेही हृदय मंदिरी, हां, मनी भक्तीची आवडी. हां, एकदा का अंतकरणामध्ये त्याला साठवलं की कुठलाही दुःखाचं लवलेश त्या ठिकाणी त्या मनुष्याला बाधत नाही. सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण. परंतु याकरिता मोठा एकविध भाव त्या ठिकाणी असावा लागतो. एक धरिला चित्ती आम्ही रुक्मिणीचा पती, किंवा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठली. मग सदोतीत भगवंताच्या नामसंकीर्तनाने त्याची प्रचिती अनुभूती येते. जळतील पापे जन्मांतरीचे, किंवा तेने सदा चित्ता समाधान, आनंदे निर्भर डुलत असो. हां, ही त्याची अनुभूती आहे, त्याची प्रचिती आहे. त्याचा प्रत्यय तो आल्याशिवाय राहत नाही. म्हणून यातून तो आदर्श घ्यावा. मग तुकोबराय म्हणतात, मी या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. नेने आणि काही धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा. अगदी गोविंद आसनी गोविंद, शहिनी गोविंद त्या मनी बैसल असे. या न्यायाने त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन मी करीत गेलो आणि भगवंताशी एकरूप झालो. त्यामुळे जे जे विषय माझ्या पुढ्यात उभे राहिले ते विषय माझ्यावर हावी झाले नाही. त्या विषयांना देखील मी अंकित केलं. आता ज्यांचा विश्वाचा नियंताच अंकित आहे, ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत, त्यांना हे विषय आणि विकार अंकित करणं हां सहज शक्य आहे. परंतु तुकोबराय म्हणतात, हे जे सामर्थ्य आहे ते नामसंकीर्तनाचं आहे. म्हणून सर्वांनी नामचिंतन करावं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आवाहन केलं, हा कारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. अगदी हाक मारून सांगितलं. हां, प्रत्येकाच्या कानावर शब्द पडेल एवढ्या मोठ्या आवाजात सांगितलं. सर्वांना ते वर्म पटवून दिलं. नाम घेता वाया गेला, की भगवंताचं भजन केलं, चिंतन केलं आणि कोणी वाया गेला का? सांगा विनवितो तुम्हासी. हां, अगदी विनंतीपूर्वक विचारणा केली. संत मंत सिद्ध मुनी, हां, नामा परते साधन नाही, जे तू करीसी अनेक काही. सर्वात सुलभ आहे. हां, तू कामने सोपे आहे सर्वाहुनी. आ आ आ तू कामने सोपे, तू कामने सोपे आहे सर्वाहुनी. आ आ तू कामने सोपे. शहाणा तो धनी
घेतो येते नरगती सायास जावे वनांतरा नरगती सायास शहाणा तो धनी घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते नरगती सायास जावे वनांतरा नरगती सायास तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्वाऊनी तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्वाऊनी तुका म्हणे सोपे शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेतो येते नरगती सायास नरगती सायास जावे वनांतरा नरगती सायास तो धनी शहाणा तो धनी घेतो येते नरगती सायास नरगती सायास जावे वनांतरा नरगती सायास अगदी सर्वात सुलभ आहे हा नामा परते साधन नाही हा दुसरं साधनच नाही आणि जे आहे ते अगदी सुलभ आहे सहज आहे सोपं आहे परंतु जेवढं सहज आहे तेवढंच असहज देखील आहे सर्वांनाच ते प्राप्त होतं अशातला भाग नाही जे शहाणे आहेत हा शहाणा तो धनी घेतो येते मग पहा ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नाही समजावं आपण मूर्ख आहोत हे त्या प्रमाणाने प्रमाणित होतं हां मग अवघ्या विश्वाला आव्हान केलं हां हा कारोनी सांगे तुका की बाबांनो भगवंताचं भजन करा हां त्याचं नामसंकीर्तन करा तुकोबर याही पुढे मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी हां अंतकरणामध्ये संत महात्म्यांचा एवढाच हेतू असतो की अवघ्या विश्वाचं कल्याण व्हावं याकरिता मधुर भाष्य मधुर वाणीचा देखील प्रयोग करतात आता एखाद्याला गोड बोलून चालत नाही पटत नाही त्याला समजत नाही त्याकरिता थोडी परखड भाषा देखील तुकोबराय वापरतात हां नाम न म्हणे ज्याची वाचा तुकोबराय म्हणतात एवढं सांगून जर एखाद्याच्या मुखातून भगवंताचं नामच जर बाहेर येत नसेल भगवंताचं भजनच जर तो करीत नसेल तर तो एका बापाचा कसा हां तो लेख दो बापाचा हां तरी मी तुकोबरायांचं प्रमाण दिलोय महाराज हां नाथरायांकडे वळालेलो नाही हां ज्यांना पाठ असेल हां त्यांनी अंतर्मुख व्हा ज्यांना माहिती नसेल हां कीर्तन झाल्यावर या तुम्हाला ती प्रमाण सांगतो विठ्ठल विठ्ठल एवढी परखड भाषा शब्द वापरण्याचं कारण एवढंच हां येतो कळवळा म्हणून या अंतकरणामध्ये आपल्याविषयी संत महात्म्याला असणारा कळवळा एवढे परोपकारी एवढे विचार संत महात्मे करतात हां मग आता पहा त्या भगवंताच्या नामसंकीर्तनाशी आपण एकरूप झालो आता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विचारच नाही हां अनिकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या हां आता नित्य ध्यातसे गोविंदा त्या गोविंदामध्ये सर्व सुखाची अनुभूती आता घेऊ शकलेलो आहे हां घेऊ लागलेलो आहोत आता जे जे विकार आपल्या पुढ्यात उभारतील साकारतील हां त्या विकारांचं भय राहिलं नाही काम क्रोधा नाही चाली होती झाली समता हां आता या अवघ्या विश्वाशी समतेचा भाव त्या ठिकाणी निर्माण झाला एकदा का विषय विकार लोप पावले की अवघी आनंदाची सृष्टी झाली मी त्या ठिकाणी प्रमाण पूर्वी देऊन गेलो काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली तो अनुभव त्या ठिकाणी येतो
कुणाच्या विषयी द्वेष राहत नाही, मत्सर राहत नाही, घृणा निर्माण होत नाही, क्रोध येत नाही. पहा आधी संत महात्म्यांचं चरित्र. ज्ञानोबरायांना एवढा त्या ठिकाणी त्रास दिला तरी ज्ञानोबरायांनी अवघ्या विश्वाच्या कल्याणाकरिता पसायदानाचीच मागणी केली. तुकोबरायांचा छळ केला. आधी संत महात्म्यांचं चरित्र पहा. तरी सर्वांच्या उद्धाराकरिता सदोतीत अखंडित त्यांनी प्रयास केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत. आपण यातून आदर्श घ्यावा हो, नाही का? त्यांच्या नावाने दिंड्या काढायच्या आणि वर्षात 2 करायच्या. हे बरं नवं. विठ्ठल विठ्ठल. आदर्श पुरेपूर संत महात्म्यांचा आपल्या अंतकरणात उतरणं आवश्यक आहे, आपल्या रक्तात त्या ठिकाणी भिन्न आवश्यक आहे. मग पहा, एकदा का भगवंताच्या नामाची कास आपण धरली की हे विकार आपल्याला बाधत नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, किंवा काम क्रोध लोभ अवघा माझा पंढरीनाथ. तुकोबराय म्हणतात हे षडादी विकार हे परब्रह्म स्वरूपच झाले. आता कुठल्याही प्रकारच्या विषयांचा आणि विकारांचा लवलेश राहिला नाही. सर्व ठिकाणी तो भगवान परमात्माच भासू लागलेला आहे, दिसू लागलेला आहे. विठ्ठल जळी सळी भरला, रेता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल विठ्ठल विस्तारला जळी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी आमचं जीवनच आता तो झाला विठ्ठल आमुचे जीवन. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. त्या विठ्ठला वाचून आता दुसरं तिसरं विचारच नाही, फक्त विठ्ठल आणि विठ्ठल, विठ्ठलची प्रमाण. आता जे आमच्या जीवनामध्ये प्रमाण असेल ते विठ्ठलाचंच असेल. सर्व काही विठ्ठल. विठ्ठल वित्त गोत चित्त म्हटलेलं आहे. वित्त देखील म्हणजे धनसंपत्ती देखील तो विठ्ठल परमात्माच. चित्त देखील तोच आणि गोत देखील तोच. तुकोबरायांच्या जीवनामध्ये 2च सखे सोयरे होते, एक विठ्ठल परमात्मा आणि दुसरे संत महात्मे. पहिल्याशी संलग्न प्रमाण देऊन गेलो. दुसरं पहा, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. ते हरिदास, ते वैष्णव, ते संत महात्मे माझे सखे सोयरे आहेत. कारण की त्यांच्या संगतीमध्ये मला माझ्या आराध्याचं भजन पूजनादी सेवा त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून त्यांच्या घराण्यामध्ये जन्म प्राप्त व्हावा ही आस जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी प्रगट केली. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. एवढा एकविध भाव त्या भगवंताच्या ठिकाणी का? त्याला सर्व काही मानलं. अरे तुची माझा आता, माय बाप पंढरी नाथा, माय बाप बंधुजन, तुची सोय रास सज्जन. त्याचं वर्म आहे. तुकोबराय म्हणतात तो हा उतरील पार. या भवसागरातून तारून नेण्याचं सामर्थ्य फक्त त्याच्याच ठिकाणी आहे. म्हणून त्याला शरण जावं म्हणून शरण जावे, सर्व भावे देवासी. त्याच्या व्यतिरिक्त आपलं हित साधणारं दुसरं तिसरं कोणीही नाही. तुका म्हणे तुझं विरहित, तुका म्हणे तुझं विरहित, तुका म्हणे तुझं विरहित, तुका म्हणे तुझं विरहित. कोण करीला माझ्या हित, कोण करीला माझ्या हित. ऐका ऐका नारायणा, ऐका ऐका नारायणा. कोण करील माझे हित, कोण करील माझे हित. ऐका ऐका नारायणा, ऐका ऐका नारायणा. तुका म्हणे तुझं विरहित, तुका म्हणे तुझं विरहित. तुका म्हणे तुझं विरहित, तुका म्हणे तुझं विरहित. कोण करील माझे हित, कोण करील माझे हित. ऐका ऐका नारायण, ऐका ऐका नारायण.
करील माझे हित, तुका म्हणे तुझ विरहित. म्हणून त्या भगवंताची अखंड अव्यातपणे सेवा असावी. मग जे जे विकार उत्पन्न होतील ते देखील परब्रह्मस्वरूप झाले. काम, क्रोध, लोभ, स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. म्हणून संतांचं चरित्र पहा. कामही नाही, क्रोधही नाही, याच्यावरील पुष्कळ उदाहरणं आहेत. परंतु आता वेळ आपली संपत आलेली आहे म्हणून उदाहरणं देत नाही. परंतु काम, क्रोध, लोभ, स्वार्थ हे संतांच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. कारण की हे विकार देखील संत महात्म्यांचे परब्रह्मस्वरूप झालेले असतात. फक्त एकाच तत्वाने भगवंताच्या नित्य ध्यानाने. नित्य ध्यातसे गोविंदा विठोबार कुमारी. दलिकावतारी श्री विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोला पुंडलिक वरदारी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबार कुमारी. 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 बोला पुंडलिका वरदारी विठोल श्री ज्ञानदेव विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार श्री ज्ञानदेव विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. विठोबार काम, क्रोध, लोभ, स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. अगदी सुंदर, वैभवशाली, ऐश्वर्य संपन्न, अगदी वारकरी संप्रदायाला साजेस असं या अखंड हरिनाम सप्ताचं नियोजन आहे. प्रारंभी भीती वाटली गरुड आला म्हणून. परंतु जसं गरुडाच्या दोन्ही चरणामध्ये पुष्पमाला बघितली तेव्हा जरा बरं वाटलं. म्हणजे आलाय तो हार घालायला आलाय, नाही का. तुकोबरायांची सेवा करीत असताना, ज्ञानोबराय आदी संत महात्म्यांची उपासना करीत असताना परमार्थामध्ये हार निर्माण होऊ नये याकरिता ती खरी पुष्पमाला आहे, नाही का. नाही तर आमच्या घराण्यामध्ये गरुड येणं हे काही नवीन नाही, नाही का. परंतु आनंद आजचा एवढाच आहे की तो फक्त हार घालायला आला. मोठं वैभव आणि सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे. नुकताच तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचा 750वा जन्म उत्सव सोहळा त्या ठिकाणी वैभवात संपन्न होत आहे. जगद्गुरू तुकोबरायांचा 375वा सदेह वैकुंठगमन सोहळा नुकताच फाल्गुन वद्य द्वितीयेला त्या सोहळ्याची सांगता झालेली आहे, समारोप झालेला आहे. तरी त्या प्रित्यर्थ अजूनही गावोगावी सोहळे उत्सव संपन्न होत आहेत, साजरे होत आहेत. नामदेवरायांचा 650वा त्या ठिकाणी समाधी उत्सव सोहळा प्रारंभ होत आहे आणि त्याचा प्रारंभ हा सासवडच्या तीर्थक्षेत्रापासून होत आहे. आजच त्याचा प्रारंभ झालेला आहे. आज 9 तारीख आहे ना. आजच तीर्थक्षेत्र सासवडमधून त्या सोहळ्याची सुरुवात झालेली आहे. परंतु आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचा 750वा त्या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे, साजरा होत आहे. पण तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये, देहूमध्ये
आणि सासवडमध्ये, पैठणमध्ये, पंढरीमध्ये जी चर्चा आहे ती चर्चा ह्या उत्सवाची आहे. हे विशेष आहे. त्याचं कारण आहे, कारण का हा वर्धापन सोहळा जो संपन्न होतोय, आदी संतांचे सोहळे हे तर या सप्ताहाच्या उत्सवाच्या संयोगाने साजरे होतच आहेत, परंतु ज्या दृष्टीने हा सोहळा संपन्न होत आहे तो एक आदर्शवत आहे. अर्थात संस्थेचा वर्धापन दिन आहे. भगवान श्री नवनाथांच्या नावाने जी संस्था चालत आहे, वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेने 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. 9 वर्ष पूर्ण होत आहेत. 9 वर्ष पूर्ण होऊन 10व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. आता एक तुम्हाला थोडंसं स्पष्ट जर सांगायचं झालं, कीर्तनकार होणं खूप सोपं आहे आजच्या घडीला बरं का. 2-4 अभंग पाठ केले, 2-4 चाली पाठ केल्या की कीर्तनकार अगदी गावोगावी प्रवास करू शकतो. परंतु संस्थेचा अध्यापक होणे, संस्थेचं शिक्षक होणे आणि अवघं जीवन विद्यार्थ्यांकरिता खर्च करणे हे वाटतं तेवढं सोपं नव्हे. फक्त विद्यार्थीच भल्या पहाटे उठतात असं नाही. त्या विद्यार्थ्यांना उठवण्याकरिता अगोदर अध्यापकाला उठावं लागतं. प्रत्येकाचा आळस हा अध्यापकाला झटकून काढावा लागतो. उठ पुन्हा दुपारी झोप हवं तर त्याला दिलासा द्यावा लागतो त्याच्या मनाला. मग तो सुद्धा विद्यार्थी, कारण का सगळी लहान लेकरं असतात. या लहान लेकरांवर, आणि असं आहे जिथं घरात आई वडील संस्कार करू शकत नाही, तीच लेकरं संस्थेत येत असतात नाही का. आणि त्याच्यातूनच अधिकार संपन्न साधक त्या संस्थेतून बाहेर पडत असतात. अर्थात आई वडिलांच्या पेक्षाही जर जास्त जबाबदारी जर कोणी घेत असेल तर ते अध्यापक घेत असतात. पर्यायी हातामध्ये काठी देखील घेतात. अर्भकाचे साठी पंते हाती धरली काठी. आणि योग्य संस्कारांचे बीज त्यांच्या अंतकरणामध्ये ते रुजवत असतात. मग भगवद्गीतेची संहिता असेल, ज्ञानेश्वरीतील ओवी असेल, तुकोबरायांची अभंगगाथा असेल, आदी संत महात्म्यांची त्या ठिकाणी वाङ्मय संहिता असेल, याचं पुरेपूर शुद्ध त्या ठिकाणी संहिता बसून पाठांतर करून घेणे, पुन्हा मृदुंगाचे धडे त्यांना देणे, उत्कृष्ट मृदुंगवादक घडवणं देखील. आज पुष्कळ मृदुंगवादक असे आहेत की ते आडवं वाजवतात, सरळ कधी चालतच नाही नाही का. परंतु पहा, या मातीतले संस्कार आहेत. भले तुम्हाला जास्त कळे नका, थोडं तरी कळतं की ती उत्कृष्ट मृदुंगाने साथ दिली. आणि हेच वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. आणि आम्हा फडकऱ्यांना कीर्तनाचा कंटाळा नाही. तुम्ही म्हणलेला महाराज पाठी 4 वाजेपर्यंत, आत्ता तयारी आहे. फक्त तुमची तयारी आहे का तेवढा हात वरती करून सांगा बघा. एकही हात वरती करा ना. सेवेचा कंटाळा नाही का. असो, तर या लेकरांमध्ये ते संस्कार रुजवणे, उत्कृष्ट मृदुंग सेवा त्यांच्याकडून साधून घेणे, त्यांना ते बोल देणे, त्यांच्याकडून रियाज करून घेणे, उत्कृष्ट गायनाचे भजनाचे धडे देणे नाही का. हे सर्व एका शिक्षकाला अवघं जीवन त्याकरिता वेचावं लागतं. एक दिवस देखील त्याला संस्था सोडून बाहेर जाता येत नाही. सदोतीत लेकरांचाच ध्यास घ्यावा लागतो, त्या विद्यार्थ्यांचा ध्यास घ्यावा लागतो. त्याच्यातून मग ही पुढील पिढी त्या ठिकाणी पूर्ण घडून आपल्या सेवेकरिता, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, भगवान पंढरीनाथाच्या सेवेकरिता तयार होत असतात. म्हणून संस्था चालवणं फार कठीण आहे. जेवढं कीर्तनकारांना सुखाचे दिवस आहेत तेवढे अध्यापकांना सुखाचे दिवस नाहीत. खूप खडतर तपश्चर्या आहे, साधना आहे, त्या ठिकाणी त्याग आहे नाही का. म्हणून आता ह्या ठिकाणी 9 वर्ष जर संस्थेला पूर्ण होत असेल आणि 50च्या 50 मुलं अगदी अचूक जर कीर्तनामध्ये टाळ वाजवत असतील नाही का, आणि ते सुद्धा अशा फडकरी वारकरी सांप्रदायिक चालीमध्ये, तर तुम्ही जाणून घ्या शेतावरून भाताची परीक्षा या मुलांची किती तयारी असेल नाही का. आणि 9 वर्ष पूर्ण करीत आहेत. यावरून मोठ्या अभिमानाने सांगावं वाटतं, कौतुकाने सांगावं वाटतं की निमगाव वाघा ग्रामस्थांनी किती सहाय्य आणि किती मोलाचं सहकार्य या संस्थेला केलेलं असेल नाही का.
कारण का हा खेळ नव्हे एकलांचा. एवढी लेकरं सांभाळणं, त्यांना घडवणं हे सोपं नाही. पुष्कळ गोष्टी त्या ठिकाणी लागतात आणि त्या तुम्ही पूर्ण करीत असाल, त्याशिवाय हे एवढी 9 वर्ष पूर्ण होत नसतात, नाही का. एवढे विद्यार्थी चांगले घडत नसतात, नाही का. तुमचं गाव निम गाव आहे, निम, नाही का, परंतु पुढं वाघा आहे, नाही का. हां, त्यामुळं तुम्ही तेवढ्याच पुरुषार्थाने या संस्थेला याही पुढे सहकार्य करा. चांगले चांगले विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडू द्या. उद्या जर एखादा जर ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या कृपेने न्हावून निघाला तर आमच्यापेक्षा अभिमानाने छाती तुमची फुलं. आमच्या संस्थेत शिकला बरं का, आमच्या गावातल्या संस्थेमध्ये हा कीर्तनकार तयार झाला. हा अभिमान त्या ठिकाणी निर्माण होईल. ज्यावेळेस आमच्या फडातील एखादा उत्कृष्ट कीर्तनकार तयार होतो, नाही का, उत्कृष्ट सेवेशी तो रथ होतो, त्यावेळेस आमच्या फडाधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी अभिमान वाटतो, आनंद वाटतो, नाही का. तसे आनंदाचे सोहळे पाहण्याकरिता तेवढा प्रयासही करावा लागतो, सायासही करावा लागतो, तेवढं सहकार्यही करावं लागतं. आणि निश्चितच तुम्ही ते करसाल ही अभिलाषा बाळगून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तुकोबराय म्हणतात, मग त्या भगवंताची आराधना का, तर या विश्वाचाच मालक तो आहे. तुका म्हणे एक धनी, धनी म्हणजे मालक, आणि मी मात्र त्याचं एक पाईक आहे. मग आपण सर्वजण त्याचे पाईक होत, त्याच्या कृपेने न्हावून निघू, त्याच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जन्माचं सार्थक करू. यातच खरं जीवनाचं हित दडलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. हे मार्गदर्शन, हे सिद्धांत ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये रुजवण्याकरिता विशेष तत्वाने या दुःखरूपी संसारामध्ये अवताराला आले, त्या संत महात्म्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पुंडलिकावर हरी विठ्ठल. सगळ्यांनी आपापले हात वरती करायचे. जोपर्यंत जगद्गुरू तुकोबरायांचं भजन चालू आहे तोपर्यंत सर्वांनी हात वरती करून टाळी वाजवून भजन करायचे. तुकाराम नाम घेता कापियम, हा जगद्गुरू तुकोबरायांच्या नामाचा अधिकार आहे. सगळ्यांनी ताठ हात वरती करा. जर हात अवघडले तर हात खाली घ्या, परंतु खाली घेतले आताच नव्हे, आता हात वर. तुकाराम 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 तुका म्हणे एक एक, तुका म्हणे एक एक, तुका म्हणे एक, एक, तुका म्हणे एक. धनी विठ्ठल मी सेवक, धनी विठ्ठल
विठ्ठल मी सेवक ज्ञानिक काही धंदा ज्ञानिक काही धंदा धनी विठ्ठल मी सेवक धनी विठ्ठल मी सेवक ज्ञानिक काही धंदा 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 नित्य जात से गोविंदा नित्य जात